नमस्कार, मी श्वेता. हा आहे पहिला गजरमध्ये सुरुवातीला नजर टाकूया टॉप. मुंबईतल्या एमईटी कॉलेजमध्ये रंगीबेरंगी मासे आणि विदेशी पक्ष्यांचे प्रदर्शन सध्या सुरू आहे. प्रदर्शनामध्ये पक्ष्यांची विक्री देखील सुरू आहे. रंगीबिरंगी लहान मोठे मासे, काही देशी तर काही विदेशी, पण बहुतेक मासे दुर्मिळ, सहजासहजी न सापडणारे. माशाबरोबरच हर प्रकारचे विदेशी पक्षी संजीवन संस्थेच्या या प्रदर्शनात विक्रीसाठी मांडले आहेत. सब एक्सोटिक मतलब आउट ऑफ इंडिया के बर्ड्स हैं जो यहाँ पे ब्रिटिश के टाइम से यहाँ पे रहे हुए हैं. यहाँ पे उन लोगों की तादाद बढ़ती रहती है, यहाँ पे ब्रीडिंग चलती रहती है और हमारे जैसे ब्रीडर्स उन लोगों को यहाँ बढ़ावा देते हैं. काही दिवसांपूर्वी खासदार समीर भुजबळ यांचा पोपट रामटेक बंगल्यावरनं हरवला होता. तो सापडला तो दिलीप वळसे पाटलांच्या शिवगिरी बंगल्यावर. तेव्हापासून परदेशी पोपट चर्चेत आले आहे. भुजबळांच्या एमईटी मध्ये भरलेल्या या प्रदर्शनामध्ये हा गाणारा पोपट सर्वांचं लक्ष वेधतोय. हा पांढरा पोपट चक्क नाचतो, शिट्टी वाजवून गाणं सुद्धा गातो. पोपट आणि इतर पक्ष्यांबरोबरच विदेशी जातीचे दुर्मिळ कासव सुद्धा प्रदर्शनात ठेवले आहेत. हे विदेशी पक्षी ब्रीडिंग मधून जन्माला आले आहेत. तसंच ते सर्टिफाईड आहे, त्यामुळे कोणताही हौशी नागरिक या पक्ष्यांना घरी पाळू शकतो. या विदेशी पक्ष्यांच्या प्रदर्शनावर वन्यप्रेमींनी भुवया उंचावल्या असल्या तरीही माणसाच्या हौसेला मोल नाही, हेच खरं. व्हिडिओ जर्नलिस्ट ओमप्रकाश केवटसह आशिष जाधव, IBN लोकमत, मुंबई. एक ब्रेक घेऊया. पहिल्या गजरमध्ये पहा फक्त IBN लोकमत.